गाईज आम्ही आलोय आणि आता आम्ही धप्पा देणार आहे. धप्पा सरप्राईज सरप्राईज. गाईज सिरियस मोड ऑन. तर गाईज आमची पावभाजी रेडी झाली आहे आणि आता आम्ही जेवायला बसतोय. गरमागरम पावभाजी. गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज हे बघा, आम्हाला तयार होण्यासाठी आम्ही इकडे सगळा पसारा करून ठेवलाय. मम्मीला सांगितलं आता जस्ट. आणि निखिल गेला होता सिद्धिविनायक, तर निखिलने हा प्रसाद आणलाय, महाप्रसाद सिद्धिविनायकचा. आणि आता आम्ही चाललोय मावशीच्या घरी, कारण आमचं एक काम आहे त्यासाठी. तर हा बघा रेडी होतोय. आमचं म्हणजे माझंच काम आहे खरं तर, म्हणून चाललोय. त्याच्यात माझं मापाचं ब्लॉग. आज दुपारच्या जेवणामध्ये आहे आमच्या मस्त सुकट, आंबा सुकट आहे बघा, आणि डाळ तरीवाली, भात, चपाती, हे सगळं. आणि इथे बसली आहे मम्मी बघते काहीतरी पिक्चर लावलाय. तर चला खाते मी आता भाकरी आणि आंबा सुकट. इकडे बघा आता बोरा बांधून बोरा तयारी चालू आहे. नाही, गावी जायची ना. आता हे सगळं भांडीवालीला जाणार. अशीच करते नेहमी मम्मी, कपडे साठवून घेते आणि मग देते भांडीवालीला. हे बघा ऑलरेडी एवढे सगळे रंगीबेरंगी बादल्या, टप, हे सगळं मम्मीने असेच कपडे देऊन घेतलंय सगळं. आणि आता ते काय बोलणार मम्मीला, पण हे तर कमीच आहे. असंच कितीतरी वस्तू मम्मीने विकत घेतल्या कपड्यांवर. आणि तर गाईज आता आम्ही रेडी आहोत. हा चालू करतोय स्कूटी. आज स्कूटीवरूनच चाललोय मानखुर्द. चला. तर गाईज आता मला ना हे घालावं लागलं, कारण की मानखुर्दपर्यंत आम्हाला प्रवास करायचा आहे. तर त्यासाठी मला हे बांधावंच लागणार होतं, नाहीतर जाईपर्यंत माझ्या केसांची, माझ्या फेसची वाट लागेल. तर गाईज आम्ही आता इथे पोहोचलोय मावशीच्या तिथे. गाडी वगैरे पार्क केली. आता चालत जाणार. चला. दिव्याला आम्ही खोटं बोललोय. तर गाईज आम्ही ना दिव्याला फसवलंय की मी नाही येते आज, मला आज जमणार नाही, काहीतरी इम्पॉर्टंट काम आहे. आणि आता आम्ही तिला ना सरप्राईज देणार आहे. बघा, मावशीकडे जायला आम्हाला इथून जावं लागतंय. तर गाईज आम्ही आलोय आणि आता आम्ही धप्पा देणार आहे. धप्पा सरप्राईज. सरप्राईज. गोड बडा. एका मुलीसाठी दुःखद घटना. गोड बडा. कारण की दाखव, हे बघा, तिचं नख तुटलंय. काढ असं त्याला. पागल बावळट आमचे ना तुला इथे मी काय ग तुला तसंच पाहिजे. ती बघा नख तुटला, त्याच्यावरच नेलपेंट लावते. काय बावळट बोलू, नाही तर काय बोलू आता, काय बोलू बोल. गाईस हे बघा, या साड्या ज्या आहेत ना, यांचे ब्लाऊज शिवायला घेऊन आली आहे मी मावशीकडे. त्यासाठी आलोय आम्ही. आणि इथं आता दिव्या तिच्या तुटलाय तर आता काढून टाक ना. नक लागला तो. हा काय दाखा. शी बाबा गरम का होत.
मोठा मला सांगतोय काम कर घरची. तर गाईज आता आम्ही चाललोय PMG मध्ये मार्केटमध्ये इकडच्या शॉपिंगसाठी भाज्या वगैरे आणायला. ही बघा कशी लपते. गाईज आम्ही आता ह्याला सोडून जातोय आणि एकच सॉन्ग ऐकतोय तो कधीपासून. वैतागलोय आम्ही ते गाणं ऐकून ऐकून आता. नाहीतर काय. बाय बाय. तर गाईज इकडे मार्केटमध्ये तर आलोय आम्ही, पण इथं खूप गर्दी आहे आणि आवाज आहे. पडेल ना गाईज. इथे खूप सारे शॉप्स आहेत. ही बघा कुठे थांबली आता. अद्रक. वाटोना कसा आहे. येस गाईज आता आम्ही ना इथे लस्सी पितोय. माझं आणि मावशीचं तर पिऊन झालंय. आणि ही बघा स्नॅप लवर. गाईज आता भेटलाय आम्हाला. ये आयुष हाय तरी कर आमच्या लोकांना. हॅलो पब्लिक. अरे मला काय माहिती, मी दिव्याला बोलली घे चांगले जास्त. हा बघा ओरडतायत सर आमचे. नाही त्याला बाहेर जागा कुणी आणला नाही. मी कशाला मी आणलं. मी खायचं नाही. अजिबात अजिबात खायचं नाही. बाहेरचं अजिबात खायचं नाही. अरे पण ही बोलली आम्हाला घे. नको खाऊ. ठेव. हा उघडा बघ. आणि दिवड्या दिवड्या त्याला काय बाहेर जात पाहिजे. बाहेरचं सवय खायला. स्ट्रिक्ट डॅड गाईज. आता आम्ही जे मार्केटमधून सामान घेऊन आलो ना सगळ्या भाज्या वगैरे ते इथे आता कटिंग करतोय. दिव्या मावशी आणि मी पण आहे इथे. तर फटाफट कटिंग करतो आणि मग पावभाजी बनवायची. केवढी सारी भाजी आम्ही कट केली आहे आता. आणि आता दिव्या धुतीये. आणि इथे मी गरम करायला ठेवले डाळ, कारण की आम्हाला बनवायची पावभाजी. ही भारी वाटते. इथे आमची दिव्या पावभाजी बनवते. तर आपण दिव्याची रेसिपी बघूया आज कशी बनवते. तर तिने आधी टाकलाय बटर आणि त्यानंतर ही भाजी टाकणार आहे. त्यात भाजी म्हणजे चिरलेले व्हेजिटेबल्स सगळे. आता दिव्या याच्यामध्ये या सगळ्या व्हेजिटेबल्स टाकते. तर याच्यामध्ये आहे गाजर, शिमला मिरची, फ्लावर, बटाटा, बीट एवढं सगळं आहे. आणि वाटाणा पण. तर हे सगळं आता कुकरमध्ये आम्ही शिट्ट्या करून घेणार, कारण की हे थोडे सॉफ्ट झाल्या पाहिजेत ना भाज्या पावभाजीसाठी. त्यासाठी. ओ माय गॉड. ते आमची बाकीचं सगळे काम करणारी बाई इथून काटून कुटून येत आहेत आता मला. आणि मी इकडे व्हिडिओ बनवते. तर माझं सगळ्यात मोठं काम आहे. ह्या लोकांना काय फक्त असं उभं राहून टाकायचं आहे. तर काही ते बघा खावा. चला खावा. आता हे मॅश करणार आहे दिव्या. कटलीवर काय किटली. आता हे पूर्ण मॅश करते. तर काही हे बघा झालेलं आहे अशा प्रकारे मॅश. आणि आता हा ते पण दाखवूया. तुझी मेहंदी पण. अजून एक फोडणी लागली आहे इथे. ह्याच्यात टाकलाय अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा.
आणि मग जाणार टोमॅटो आणि मग त्याला पण मॅश करणार मी. त्यानंतर हे टाकणार जे आम्ही मॅश करून ठेवले ना व्हेजिटेबल्स ते. याच्यात काय काय टाकलं हे आता दिव्या सांगेल. कसं बोलू? तोंडाने. पहिलं तर ह्याच्यामध्ये बटर आणि तेल टाकून कांदा फ्राय केला, कांदा लसूण आलं आणि नंतरला त्याला थोडं गोल्डन होऊन दिलं. नंतरला टॅमॅटो टाकला, थोडं फ्राय केलं आणि त्याच्यामध्ये हळद मसाला पावभाजी मसाला वगैरे सगळं मिक्स करून आता मॅश करते. माझ्या फरमाईशीवर इथे ना खीर बनवली जाते. एवढं मोठं पातेल्यामध्ये दूध ठेवलंय आणि इकडे मावशी कटिंग करते काजू बदाम वगैरे ड्रायफ्रूट्स इलायची हे सगळं. गाइस सीरियस मोड ऑन, बहुत ही सीरियस मोड ऑन है यहाँ पर. तर गाइस हा आयुष बघा कसा बसलाय. मोबाईल घेतलाय म्हणून तो याच्यामध्ये गेम खेळतोय आता स्मार्ट वॉचमध्ये. आणि इथे बसलाय सोहम, निखिल, दिव्या, काका काहीतरी शोधतायत टाकीमध्ये आणि मावशी बनवतीये खीर. वाव. आमच्या पावभाजीसाठी इथे बारीक कांदा चिरला जात आहे आणि मी इकडे हे काम करते, पाव शेकवण्यासाठी वर देते. आणि मागे बघा सगळे कसे बसलेत आरामात. तर गाईज आमची पावभाजी रेडी झाली आहे आणि आता आम्ही जेवायला बसतोय. गरमागरम पावभाजी. इथे गडबड बघा हिची, कारण की लेट झालाय ना आम्हाला जायला म्हणून. चला चला बाय. आता आम्ही निघतोय इथून आणि मागे आमची पब्लिक बघा. गाईज आम्ही मावशीकडे खीर खाल्ली नव्हती म्हणून मला डब्यात भरून दिले मावशीने. तर आता मम्मी खाते, मम्मी आणि मी दोघी पण खातोय. चला. तर गाईज आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर आपण भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं आहे प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे तर रोजच आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके देन बाय. मी याला मारेल 10 वेळा गाणी ऐकलं ना तो एकच. किती गाइस यहाँ पर अभी हमारी कुकर रेडी हो चुकी है. लावते थांबा. गेंड्या माणसाला घोरपड उचलते.